अजेंड्यासाठी आम्ही प्रस्तावना त्यांना 8 दिवस आधी दिली होती। आपली कुठलीच अजेंड्यामध्ये त्यांनी आमचे प्रस्ताव स्वीकारले नाहीत आणि कुठल्याच विषयावर आमच्याशी चर्चा केली नाही। आम्ही पण दिला होता, टिपू सुलतान यांचा पुतळा शहरामध्ये व्हावा, माता रमाई यांचा पुतळा व्हावा, छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा शहरामध्ये व्हावा। त्यांनी एकच विषय पुतळ्याचा घेतला होता, माननीय प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा व्हा। आमचा त्या पुतळा व्हायला विरोध नाही, पण त्यांनी बाकी जनतेच्या पण भावना लक्षात घेऊन टिपू सुलतान यांचा सुद्धा पुतळा व्हावा खूप वर्षापासून मागणी आहे। या मागणीसाठी आम्हाला त्यांनी सभागृहामध्ये आम्ही बोलत राहिलो, त्यांनी आम्हाला संधी दिली नाही। राष्ट्रगीत घेऊन सभागृह यांनी तहकूब केलं, संपवलं। यांना काय भीती वाटते? यांच्याकडे एवढं बहुमत असताना बीजेपीकडे हे आम्हाला का भीतात की एखाद्या ठरावावर चर्चा करायला भीतात? ते कुठल्याच विषयावर त्यांनी चर्चा केलेली नाही। मला हे समजत नाही की त्यांच्यातले काही लोक फुटणार आहेत का? कारण त्यांनी चर्चा होत नसेल, बहुमत होत असेल, बहुमत त्यांच्याकडे असताना त्यांनी हात वर करून प्रत्येक ठरावावर मंजुरी घेतली पाहिजे। असं कुठलंच हे न करता दाबून दडपून हे बीजेपीवाले महापौर सभागृहामध्ये प्रयत्न करत आहेत। आमची एवढीच म्हणणी आहे की आम्हाला जनतेने निवडून दिले, जनतेच्या समस्यावर चर्चा झाली पाहिजे। जनतेच्या कुठल्या समस्यावर चर्चा झाली नाही, फक्त प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा पुतळा व्हावा। आमची ही मागणी होती की त्यांचा पुतळा व्हावा, पण त्यांच्या नावाने एखादं हॉस्पिटल व्हावं आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा पुतळा व्हावा, ही आमची रास्त मागणी होती। त्याचप्रमाणे शहरातील लोकांच्या भावना आहेत की माता रमाई यांचा सुद्धा पुतळा झाला पाहिजे, टिपू सुलतान यांचा पुतळा झाला पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा झाला पाहिजे। मागे खूप वर्षापासून भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचा ठराव मंजूर होऊन सुद्धा कुठल्याच प्रकारचे कामं होत नाहीत। म्हणून आम्ही या सभागृहाला आम्ही जाणीव करून देत होतो की तुम्ही पुतळे करा, सन्मान करा सर्वांचा, पण सर्व जनतेच्या भावना लक्षात घ्या, सर्व जनतेचा सन्मान करा। मला वाटत नाही की हे सभागृह उचित चालतंय। आज आम्ही या सभेचा निषेध करतो की हे सभागृह मनमानी चालवण्याचा प्रयत्न करत। या आजच्या जीबीचा आम्ही लोकन्याय विकास आघाडीच्या वतीने निषेध करत आहोत।